कालपर्यंत जी गोष्ट लक्षात होती ना, आज तीच विसरून गेले ना नेमकं. पण ना आशा वर्कर मॅडम खूप चांगल्या आहे ना आमच्या, त्यामुळे त्यांनी लगेच कॉल केला मला आणि बोलवलं ना. आज आहे ना क्रिशाची 9व्या महिन्याची लस आहे ना, तिला घेऊन ये म्हणे इंजेक्शन देण्यासाठी. मग ती झोपलेली होती ना, तोपर्यंत फास्ट असे कामं आवरले होते आणि लगेच ती उठली की तिला रेडी केलं आणि घेऊन गेले ना. आता माझं बाळ एवढं गुणानं इकडं तिकडं बघत होतं, अशी गोड स्माईल करत होतं ना, त्याला काय माहिती आता हे मला रडवणार आहे. छान असं बसलेलं होतं ना. 2 मिनिटानंतर लागली ना अशी रडायला. तिला इंजेक्शन वगैरे दिले, औषध दिलं, 4 इंजेक्शन आणि 1 औषध होतं ना. मग काय अशी रडत होती, तिला शांत वगैरे केलं, थोडा वेळ बसले आणि सगळं तिचं असं कौतुक करायला लागले ना. लगेच अशी शांतही झाली होती. खूपच स्ट्रॉंग आहे ना माझी क्रिशा. मग तिला घरी आणला होता, औषध द्यायला लागले तर एवढी रडत होती ना. आणि जेव्हा औषध पाजायला लागले होते तर एवढं गोड औषध पिलं ना तिने आवडीने की विचारायलाच नको ना. म्हटलं आता चला हिला थोडा वेळ झोपवावं, तर ती काही झोपायलाच तयार नव्हती ना. मग असं बुक्स वगैरे घेऊन बसली ना दीदी. मग ती खेळेपर्यंत आहे ना असं जेवण वगैरे बाकी होतं ना, मग तेच बनवायला घेतलं होतं. लगेच आपलं जेवण वगैरेही बनवून घेतलं होतं ना. मग काय आता आमच्या बाळाचं आज एवढं तोंड सुकलं होतं ना, विचारायचंच काम नव्हतं ना. खूपच बारीक झालं होतं. असं आता लगेच इकडं जेवण वगैरे केलं आणि मग पहिले तिला बर्फ पाणी शेकलं ना. तर चला मग बाय बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये.